ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 म्हणजेच मुंब्र्यातील शैलेशनगर परिसरातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने संगीता दवणे यांना उमेदवारी दिली आहे। सोमवारी सकाळी घरात जेवण बनवत असताना कुकरचा स्फोट होऊन त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे मंगळवारी त्या रुग्णवाहिकेतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालिकेच्या प्रभाग समितीमध्ये आल्या होत्या। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची तर नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी अजित पवार यांची साथ दिली आहे। विधानसभेला दोन्ही गटांमध्ये येथे लढत झाली होती, त्यात आता आव्हाड हे विजयी झाले होते। आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीतही दोन्ही गटांमध्ये लढत रंगणार असल्याचे चित्र असून दोन्ही गटाकडून गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत होती। मुंब्र्यातील शैलेशनगर, हनुमाननगर आणि प्रभाग क्रमांक 26 मधील मागील निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती दीपाली भगत या निवडून आल्या होत्या। त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्या विरोधात आज अजित पवार गटाने संगीता दवणे यांना उमेदवारी जाहीर केली होती। त्या वृक्ष प्राधिकरण समितीवरती सदस्य होत्या। त्यांनी दीपाली भगत यांच्या विरोधात गेल्यावेळी निवडणूक देखील लढवली होती। या निवडणुकीमध्ये त्यांना 5550 मतं मिळाली होती, तर दीपाली भगत यांना 6425 मतं मिळवून त्यांचा पराभव त्यांनी केला होता। डॉक्टर व्हीलचेअर घेतील ना ते नहीं अभी नहीं अभी निकालो मत जफर भाई भाई भाग मत लाओ, जब आइंदा भाभी बोलेगी तब लाओ। ओ सलीम भाई थोड़ा रुको आने तो खुली जगह पे बाहर आ जाएंगे ना। अरे सर भाई दादांना फोन द्या तेच मी बोललो हो गया।